अजूनही बऱ्याचशा भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा। शिरोळ मार्गावरील फुटपाथ व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणात गेला आहे। स्वच्छतेकडे पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिक असुरक्षित। या भटक्या कुत्र्यांकडून अनेकांचे लचके तोडल्याचा प्रकार उघड। 15 दिवसात मागण्यांचा तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा। शहरातील दुर्लक्षित प्रश्नावर संतोष जाधव यांचा एल्गार, आंदोलनाची घोषणा। शहरातील मूलभूत प्रश्नावर संतोष जाधव आक्रमक। 15 दिवसात तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत। जयसिंगपूर शहरातील पाणी पुरवठा, भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास, स्वच्छता व वाहतुकीची कोंडी अशा मूलभूत प्रश्नावर पालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे। या सर्व प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसलेल्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांना निवेदन दिले। सकाळी क्रांती चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत धडक मारली। निवेदन स्वीकारताना काही काळ पोलीस व आंदोलनकर्त्यात किरकोळ खटका उडाला, मात्र पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मध्यस्थीने संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन गवळी यांना सादर केले। यावेळी संतोष जाधव प्रशासनावर तुटून पडले। ते म्हणाले, पालिकेच्या काळात शहरात नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही। शहरातील अनेक भागात अजूनही कमी दाबाने पाणी पुरवठा होतो। भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिक विद्यार्थी सुरक्षित नाहीत। दररोज हल्ल्याच्या घटना घडत असल्या तरी प्रशासन गंभीरतेने दखल घेत नाही। काही भागात स्वच्छता होते तर काही भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे। जर 15 दिवसात मागण्यावर तोडगा न काढल्यास पालिकेविरोधात मोठ्या प्रमाणावर मोर्चे, उपोषणे व तीव्र आंदोलन उभारले जाईल। त्यांनी पुढे शिरोळ मार्गावरील फुटपाथवरील अतिक्रमणाचा मुद्दाही जोरकसपणे उपस्थित केला। पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या फुटपाथ आज विक्रेत्यांच्या कब्जात गेला आहे। खाद्यपदार्थांच्या गाड्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला। या आंदोलनात संतोष जाधव यांच्यासोबत राजेंद्र दायंगडे, शैलेश आडके, बंडा मिनियार, रोहित बागडी, आशिष मोरे, शंकर नाये, सुनील ताडे, सुनील शर्मा, योगेश अंधारे, भीमराव हडपत, अजित पवार, नितीन देसाई, पंकज गुरव, महेश स्वामी, स्वप्नील कांबळे, शशिकांत नलवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। अशा सामाजिक बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका। नमस्कार। सर्वपक्षीय जयसिंगपूर बचाव कृती समिती जयसिंगपूरच्या वतीनं आम्ही आज सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते या जयसिंगपूर नगर परिषद या ठिकाणी आम्ही एकत्र आलोय निवेदन देण्यासाठी। जयसिंगपूर बचाव कृती समितीचे मुद्दे जयसिंगपूर नगरीमध्ये होणारी घाण व रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण, त्याचबरोबर बस स्टँड परिसरातील सगळे गुटखा विक्रेते वगैरे हे सगळे दुकानं आणि मुठभर लोकांसाठी जयसिंगपूरमध्ये चाललेलं हे राजकारण, याच्या विरोधामध्ये आम्ही हा जयसिंगपूर बचाव कृती समितीचा विषय आम्ही घेऊन सर्वजण इथे एकत्र आलोय। आणि मुख्याधिकाऱ्यांना आता आम्ही निवेदन देण्यासाठी इथं जमलेलं असताना मुख्याधिकारी निवेदन स्वीकारत नाही। मुख्याधिकाऱ्यांच्या धोरणामुळे जयसिंगपूरची पूर्णतः वाट लागलेली आहे आणि तरीसुद्धा त्यांच्यामध्ये बदल व्हायची शक्यता कमीच दिसते। त्यामुळे आम्ही मोठे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात इथं या ठिकाणी जमलेलं आहे आणि आता आम्ही 15 दिवसाची मुदत घालून या ठिकाणी निवेदन देण्याचा प्रयत्न करतोय। पण आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभा करून अगदी मोठ्या संख्येने इथं एकत्र येऊन आम्ही प्रशासनाला धारेवर धरू व त्याच्या पलीकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल।